बंधुभाव पसरवण्याचा अधिकार दिला आणि तुमच्या आमच्यासाठी न्यायाची व्यवस्था केली। खरं तर बहिष्कृत असलेल्या समाजासाठी आता आपण बघतोय रिझर्वेशनचे प्रश्न खूप निर्माण झालेले आहेत। अनेकांना रिझर्वेशनची आता आवश्यकता भासू लागलेली आहे। मागच्या काही वर्षापासून बघतोय मराठा क्रांती मोर्चाचे प्रश्न समोर आहेत, त्यांना रिझर्वेशनची मागणी अशी कितीतरी आहे। म्हणजे तिकडे जाट समुदाय आहेत किंवा पटेल समुदाय आहे गुजरातमध्ये, अशी कितीतरी समुदाय आहेत जे रिझर्वेशनची मागणी करतात। ही परिस्थिती फक्त भारतातच आहे का? तर फक्त भारतातच नाही, तुम्ही जर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलात तर तुम्हाला ही परिस्थिती सगळीकडे दिसेल की जिथले अल्पसंख्याक समुदाय असतील, जिथले अस्पृश्य समुदाय असतील, जिथले ब्लॅक पीपल्स असतील, त्या सगळ्यांना अशा प्रकारची व्यवस्था दिली गेलेली आहे। आपण म्हणतो इंग्लंडमध्ये कुठे अशी व्यवस्था आहे का? मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की इंग्लंडमध्ये खाजगी क्षेत्रातील रिझर्वेशन 2006 मध्ये त्यांनी तिथं आंबेडकर प्रिन्सिपल्स मंजूर केलेले आहेत। बाबासाहेबांच्या नावाने 2006 मध्ये इंग्लंडमध्ये कायदा झाला आणि त्या आंबेडकर प्रिन्सिपलच्या माध्यमातून तिथल्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्या असतील, त्या कंपन्यांमध्ये देखील तिथं रिझर्वेशन मान्य केले गेले। तुम्ही जर अमेरिकेमध्ये आलात तर अमेरिकेमध्ये देखील अफर्मेटिव्ह ॲक्शन सारखे कार्यक्रम राबवले गेले। तिथले आफ्रिकन अमेरिकन जे लोक होते किंवा तिथले जे निग्रो होते त्यांच्यासाठी अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आणली गेली। नंतर तुम्ही जर जापानमध्ये गेलात तर जापानमध्ये दोन समुदाय आहेत, बुरकू आणि नॉन बुरकू। बुरकू हा समुदाय अल्पसंख्याक आहे, नॉन बुरकू हा समुदाय बहुसंख्याक आहे। बुरकू हा समुदाय फक्त 1% आहे तिथे लोकसंख्येच्या, पण त्यांना न्यायाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी तिथं देखील अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आणली गेली, गोवा प्रकल्प आणला गेला। तुम्ही जर कॅनडामध्ये आलात तर तिथं मेटिस आणि युनिट समूह आहे, या दोन्ही समुदायाला पुन्हा प्रवाहामध्ये आणण्यासाठी अफर्मेटिव्ह ॲक्शनची पॉलिसी आणली गेली। तुम्ही जर साऊथ आफ्रिकेमध्ये आलात तर तिथं देखील बाटू नावाचा समुदाय आहे, जिप्सी समुदाय आहे, त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी देखील अशा पद्धतीच्या पॉलिसी आणल्या गेल्या। भारताने हे खूप सुरुवातीलाच केलं। बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला ब्रिटिशांना सांगितलं होतं आणि भारतीयांनाही सांगितलं होतं की ज्या पद्धतीच्या वाटाघाटी रोममध्ये झाल्या, दक्षिण आयर्लंडमध्ये झाल्या, त्या पद्धतीची शासन व्यवस्था भारतामध्ये आली पाहिजे आणि ती खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 ला आली। आपल्या संविधानामध्ये मात्र या सगळ्या तरतुदी केल्या गेल्या आणि त्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत। आणि म्हणून आपल्याला जर ही परिस्थिती बदलायची असेल किंवा आता जर या भारताला पुढे आपल्याला महासत्तेकडे घेऊन जायचं असेल तर या सगळ्याच महापुरुषांच्या विचारांना आपल्याला आत्मसात करावं लागेल, त्यांचे विचार समजून घ्यावे लागतील आणि तेव्हाच कुठे आपण महासत्ता होऊ। आपल्या खिशामध्ये फक्त पैसा आला म्हणून आपण महासत्ता नाही होणार। आपल्याला माहिती आहे की आपला जो काही हॅपीएस्ट रेशो आहे, म्हणजे आनंदी लोकांची जी संख्या आहे ती खूप कमी आहे भारताची। सगळ्यात आनंदी लोक हे डेन्मार्कमध्ये आहेत, अजिबात दुःख नाही त्यांच्याकडे। आपण आनंदी आहोत? कोणीतरी एक जण सांगा मला की आपण आनंदी नाही? हे का झालं नाही त्याचं उत्तर सुरुवातीला पवार सरांनी दिलं। काय दिलं पवार सरांनी उत्तर? की संविधान हे कितीही चांगलं असलं तरी त्याला राबवणारे लोक चांगले पाहिजे, तर ते चांगलं ठरतं। आणि संविधान कितीही चांगलं असलं आणि त्याला जर राबवणारे लोकच वाईट असतील तर ते वाईट ठरतं। आपल्याकडे ते होणं गरजेचं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संविधान हे चांगलं आहे की वाईट आहे हे राबवणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे। आपण जर बघितलं तर इंग्लंडमध्ये तर संविधानच नाही, लिखित स्वरूपातलं संविधान इंग्लंडमध्ये नाही, आपल्याकडे लिखित संविधान, पण राबवणारे लोक चांगले आहेत, त्यांना कायद्याची गरज नाही पडत। अमेरिकेमध्ये फक्त 50 पानाचं कॉन्स्टिट्यूशन आहे, छोटंसं कॉन्स्टिट्यूशन, ते कधीतरी उडून बघत असते, पण भविष्यामध्ये राबवणारे लोक चांगले आले। आपल्याला गरज तीच आहे की आपल्याला राबवणारे लोक चांगले आणावे लागतात, म्हणजे आपण आनंदी होऊ। अन्यथा मी प्रश्न विचारला तुम्हाला की आपण सगळे आनंदी आहोत का? आपल्याला नोकरी आहे पण आनंदी नाही। लोकांना वाटतं नोकरी मिळाली की सगळं समाधान होतं। बरं, आपल्याकडे कायद्याची तेवढी सत्ता अंमलबजावणी नाही नोकरीमध्ये असलेल्या लोकांसाठी देखील।
तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जपानमधलं एक उदाहरण आहे की जपानमध्ये आपण सगळे कर्मचारी आहोत म्हणून आपल्यासाठी सांगतोय मी ते. जपानमध्ये दुपारचा लंच ब्रेक हा 2चा टाईम होता आणि तिथला एक कर्मचारी काय करायचा की 2 मिनिट अगोदर आपला टिफिन घ्यायचा आणि बाहेर पडायचा जेव्हा 2च मिनिट अगोदर, म्हणजे 1:57-58 मिनिटाला तो बाहेर पडायचा. आणि ती प्रक्रिया 6 महिने घडली. अधूनमधून तो 2 मिनिट अगोदर असा उठून जेवायला बाहेर पडायचा, कॅन्टीनमध्ये जायचा, आपला लंच बॉक्स उघडायचा आणि जेवण करून परत यायचा. 6 महिन्यानंतर तिथल्या अधिकाऱ्याच्या लक्षामध्ये आलं की हा कर्मचारी 2 मिनिट अगोदर टिफिन घेऊन बाहेर पडतो. त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने सांगितलं याचा रेकॉर्ड तपासा, सगळे CCTV कॅमेरे का. तो जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस तो 2 मिनिट अगोदर बाहेर पडतो हे न्यायव्यवस्थेच्या लक्षात आलं. न्यायव्यवस्थेने सांगितलं की मागच्या 6 महिन्यामध्ये तुम्ही देशाची 78 मिनिट वेळ वाया घालवलेला आहे. किती मिनिटं? 78 मिनिट वेळ वाया घालवलेला आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की आपण किती आपल्या वेळेला जपलं पाहिजे. 78 मिनिट वेळ वाया घालवलेला आहे. तुम्हाला राष्ट्राची माफी मागावी लागेल. आणि त्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर 6 महिने लक्ष ठेवलं नाही, तुम्हालाही माफी मागावी. दोघांना माफी मागायला लावली राष्ट्राची आणि त्यांना सांगितलं की तुम्ही देशाचं मोठं नुकसान केलं 78 मिनिटाचं. आता आपल्यासमोर प्रश्न पडेल, उद्यापासून आपल्या साहेबांना असं केलं कसं होईल? जोपर्यंत अशा पद्धतीची मानसिकता आपली तयार होणार नाही आणि आपण आपलं कर्तव्य पार पाडत असताना या सगळ्या भूमिकेमध्ये येणार नाही, तोपर्यंत आपला आनंदी असण्याचा रेशो वाढणार. तुम्ही मला लवकर या, वेळेवर यायचं तर ही दुःखाची गोष्ट आहे ना. वेळेवर या आणि वेळेवर जा, पण राबवणारी यंत्रणा चांगली पाहिजे. मी तुम्हाला जपानचं उदाहरण दिलं. त्या जपानमध्ये एक मुलगी ट्रेननं दुसऱ्या गावाला शाळेला जात होती. एकाच मुलीसाठी ट्रेन सुरू होती. गट शिक्षण अधिकारी बसलेले आहेत, साहेब इथे बसलेले आहेत. आपल्याला सांगितलं गेलं की पटसंख्या कमी झाली की शाळा बंद करायची. म्हणजे आपल्या मुलांचं भविष्य आपण नेमकं काय करतोय हा प्रश्न आपल्या समोर आहे. ही सगळीकडचीच परिस्थिती आहे. मी जरी असं सांगत असलो तरी विद्यापीठाची परिस्थिती तशीच आहे, महाविद्यालयाची परिस्थिती तशीच आहे. प्राध्यापक वर्गामध्ये शिकवत नाहीत. का शिकवत नाही म्हटलं की मुलं येत नाहीत म्हणून सांगतात. आणि मुलांना विचारलं तुम्ही वर्गात का जात नाही, ते म्हणतात प्राध्यापक शिकवत नाही. म्हणून राबवणारी यंत्रणा चांगली पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना नेमकं या 75 वर्षामध्ये आम्ही काय डेव्हलपमेंट केलेली आहे हे तेवढंच बघणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या देशाची स्पीड खूप भयानक होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मला आनंद याचा वाटतो. 1947ला स्वातंत्र्य मिळालं. 1949ला पंडित नेहरू पंतप्रधान माझ्या गावामध्ये होते. मी गावामध्ये होतो याच्यासाठी का म्हणतोय, कारण 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि 1949ला माझ्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळेची इमारत उभी राहिली. डेव्हलपमेंटची स्पीड काय असावी. एक ग्रामीण भागामध्ये जर स्वातंत्र्याच्या 2च वर्षानंतर जर शाळा सुरू होत असेल तर आपली आजची परिस्थिती काय असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण हा भारताचा स्वातंत्र्य लढा तर पूर्ण समजून घेतलाच पाहिजे, पण स्वातंत्र्यानंतर आपण नेमकं काय मिळवलं, आपली नेमकी भूमिका काय आहे या गोष्टी देखील बघितल्या पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने देखील आपण इथून पुढे विचार केला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला साजरा करण्याला अर्थ आहे. अन्यथा आपला जर दिवस प्रत्येक दिवस उगवलेला तोच असेल तर याला काही अर्थ असणार नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला तिरंगा, प्रत्येक घर घर तिरंगा ही मोहीम आपल्या हाती दिलेली आहे. याच्या पाठीमागे फक्त झेंडे लावणे हा उद्देश नाही आहे. तुमच्या माझ्या मनामध्ये राष्ट्राबद्दलची जी भावना आहे ती भावना जागृत करणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आपण तो उद्देश त्यांना विचारत बसण्याची गरज नाही. आपण आपल्यालाच समजलं पाहिजे की त्याच्या पाठीमागचा नेमका उद्देश.
मतभेद असतील, वैचारिक मतभेद असू शकतात, पॉलिटिकल पार्टीज आहेत, वैचारिक मतभेद असू शकतात, पण राष्ट्रासाठी मात्र एकत्र येण्याची प्रक्रिया देखील आपली असली पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगाने देखील आपण विचार केला पाहिजे. आपण या अनुषंगाने नक्की विचार कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. भारताचा स्वातंत्र्य लढा तसा खूप मोठा आहे, 150 वर्षाचा आहे. आपण आतापर्यंत सगळे ब्रिटिश भारतामध्ये आल्यामुळं काय नुकसान झालं याचा विचार करत आलेलो आहोत. पण आपल्याला विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपण दोन्ही गोष्टीने विचार केला पाहिजे. इथे जे अधिकारी बसलेले आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की आपण ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर भारताचं काय नुकसान झालं याचा अभ्यास करतो, पण परीक्षेमध्ये प्रश्न उलटा विचारतात, ब्रिटिश भारतामध्ये आल्यामुळे भारताचा काय फायदा झाला ते सांग. अशा पद्धतीचे प्रश्न तिथे विचारले जातात. आणि त्याच्यामुळं आपल्याला विद्यार्थी म्हणून, एक नागरिक म्हणून हा पूर्ण स्वातंत्र्य लढा तर समजून घेतला पाहिजे. त्याच्यातले पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. याशिवाय नेमकं भारताच्या संविधानामध्ये काय आहे हे देखील आपण बघितलं पाहिजे. तसं तर मराठवाड्याचं जे प्रमाण आहे सर, म्हणजे भारताच्या संविधानाच्या रिडिंगच्या बाबतीमध्ये माझं पुस्तक भारताच्या संविधानावरती आलं तेव्हा मला ते कळालं की मराठवाड्यातले लोक खूप कमी वाचतात. आपलं पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असतील, तिकडल्या लोकांची रिडिंग खूप चांगली आणि ते लोक आवर्जून फोन करून पोस्टाने जसं असेल तसं ते पुस्तक माझ्याकडून मिळवून घेतात, मागवून घेतात. त्यांची रिडिंग खूप चांगली आहे. पण मराठवाड्यामध्ये मात्र थोडीशी उदासीनता आहे. त्याचं कारण कदाचित हेही असेल की आपल्याकडे निजामाची राजवट होती, निजामाने काही पुस्तक वाचायला शिकवले नाहीत आपल्याला, पण ब्रिटिशांनी मात्र पुस्तक वाचायला शिकवलं, आपल्याला तत्वज्ञान शिकवलं, ज्ञान देण्या घेण्याची प्रक्रिया शिकवली. सगळ्यांना माहिती आहे की 1832ला ज्यावेळेस नेपाळ भारतामध्ये आला त्यावेळेस त्यांना शिक्षण व्यवस्था सगळी बदलून टाकली. त्याचा उपभोग मात्र आपल्याला घेता आला नाही, कारण आपल्याकडे उर्दूच्या शाळा होत्या, त्या मराठीत यायला वेळ लागली. मराठीतून पुन्हा आपण आता कुठे इंग्रजीकडे यायला. त्याच्यामुळे आपण या गोष्टी सगळ्या समजून घेतल्या पाहिजे की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या संविधानामध्ये नेमकं आपल्याला काय दिलेलं आहे आणि संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेनंतर आपली वाटचाल या 75 वर्षामध्ये नेमकी काय राहिलेली आहे या गोष्टी देखील समजून घेतल्या पाहिजे. मला वाटतं एका तासामध्ये हे एवढं काही सांगणं शक्य नाही, पण तरीही माझ्या पद्धतीने मी आपल्यासमोर जेवढ्या काही स्पीडनं तुम्हाला या गोष्टी सांगता येतील तेवढ्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मला बोलवलं, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि माझे जे काही मोडकं तोडकं भाषण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, ऐकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जेवढ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तेवढ्या माझ्या वाचनामध्ये आलेल्या आहेत. मी काही व्हॉट्सअपवर वाचून बोलत नाही. व्हॉट्सअपवर कोणीतरी मला पाठवले किंवा फेसबुकला कोणीतरी पाठवले असं बघून मी कधीही वाचत नाही आणि मुळात मी व्हॉट्सअप फेसबुकवरच्या कुठल्याच पोस्ट वाचत नाही. कारण पुस्तकावर आपण प्रेम केलं पाहिजे. माझी घरची स्वतःची लायब्ररी जवळपास 80,000 रुपयाची आणि मग अशी सरांनी सांगितलं की माझी स्वतःची एक 6-7 पुस्तक आहे. त्याच्यामधून जेवढं काही चिंतन मला करता येईल ते मी चिंतन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी जेवढं काही तुमच्यासमोर बोललो त्यातला प्रत्येक संदर्भ माझ्याकडे आहे, पुस्तक स्वरूपामध्ये आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला काहीतरी खोटं बोलून जातोय अशातला भाग नाही. तुम्हाला त्यातले जर काही संदर्भ पाहिजे असतील तर मी तुम्हाला त्याचे स्क्रीनशॉट फोटो काढून तुम्हाला पाठवून देण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी मला बोलवलं, पुन्हा एकदा मी वैजापूरकरांचे चौथ्यांदा आभार व्यक्त करतो, कारण मी चौथ्यांदा आलो. त्याच्यामुळं वैजापूरकरांचे मी आभार व्यक्त करतो. खरं तर पुन्हा पुन्हा कोणी बोलवत नाही, मी पुन्हाही म्हटलं तरी लोक येऊ देत नाही. पण तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम केलं, मला पुन्हा बोलवलं. आपल्याला माहिती आहे की एखाद्या पाहुण्याला पुन्हा बोलवायचं म्हणजे किती अवघड काम असतं, पण तुम्ही बोलवलं, माझा सन्मान केला, मला बोलण्याची संधी दिली आणि आपण साजरा करत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. काल 9 ऑगस्ट क्रांती दिन आपण साजरा केला, आज रक्षाबंधन आपण साजरे करतोय. परवाचा क्रांती दिन होता, आज प्रेमाचा दिवस आहे आणि या दोन्ही दिवसाचं समन्वय साधून काल मला मुलगी झालेली आहे. त्याच्यामुळं त्याचाही आनंद माझ्याकडे आहे आणि आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. ते देखील 1946 मध्ये एक नवा ड्राफ्ट पुढे आणला.
म्हणजे आपण जर बघितलं, इथं हिंदू महासभेचं संविधान तयार होतं, इथं डाव्या विचारधारेचं साम्यवादी विचारधारेचं एम एन रॉय यांचं संविधान तयार होतं, इथं गांधीजींचं संविधान तयार होतं, इथं काँग्रेसचं 1928ला संविधान तयार होतं आणि 1947ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील एक ड्राफ्ट पुढे आणलेला होता स्टेट अँड मायनॉरिटीच्या माध्यमातून. आणि त्यांनी सांगितलं होतं की भारताचं संविधान भविष्यामध्ये कसं असेल. हे सगळे ड्राफ्ट 1946-47 पर्यंत सगळ्यांकडेच तयार होते. पण तरीही प्रश्न असा होता की उद्या जर भारत स्वतंत्र झाला तर भारताचं संविधान कशा पद्धतीचं असेल आणि त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी किंवा संविधानाचा एक नवा ड्राफ्ट तयार करण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1946 मध्ये एक संविधान सभा तयार करण्यात आली. आपल्याला आश्चर्य वाटेल की या संविधान सभेमध्ये जवळपास 100हून अधिक लोक हे बॅरिस्टर होते. ही संविधान सभा काही साधी नव्हती भारताची. 100हून अधिक लोक हे बॅरिस्टर होते. सगळ्यांकडे कायद्याच्या डिग्र्या होत्या आणि हे लोक संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेमध्ये बसले होते. आता आपल्याला प्रश्न असा पडेल की तेव्हा तर शिक्षणाचं प्रमाण जास्त नव्हतं, हे बॅरिस्टर आले कुठून? पण हे सगळे बॅरिस्टर हे इंग्लंडमधून शिकून आलेले होते आणि सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं कायद्याचं ज्ञान होतं. तत्कालीन परिस्थितीमध्ये जनता अडाणी होती, तर लोक अशिक्षित होते, पण त्यांनी सुशिक्षित नेते निवडले होते, उच्च शिक्षित नेते निवडले होते. आज परिस्थिती उलटी होत चालली. लोक सुशिक्षित झाले. आपल्या गल्लीत जाऊन विचारायचं नगरसेवकाला तुमचं शिक्षण काय. म्हणजे भारताचं भविष्य ज्यांनी ठरवायचं होतं ते सुशिक्षित नेते तिथे निवडले गेले. 100हून अधिक लोक या संविधान सभेमध्ये पोहोचले, पण तरीही प्रश्न शिल्लक होता की संविधान तयार करायचं. पंडित नेहरूंनी सांगितलं की इंग्लंडमध्ये सर विलियम आयवर जेनिंग्स नावाचे खूप मोठे कायदेतज्ञ होते. त्यांनी बऱ्याच देशांच्या राज्यघटना तयार केल्या. नेहरूंना असं वाटायचे की विलियम आयवर जेनिंग्सला भारतामध्ये बोलवावं आणि त्यांच्याकडून संविधान तयार करून घ्यावं. तत्कालीन परिस्थितीमध्ये नेहरूंची जी बहीण होती विजयालक्ष्मी पंडित, त्या देखील संविधान सभेच्या सदस्य होत्या, पण त्या काही कामानिमित्त लंडनला गेलेल्या होत्या. नेहरूंनी त्यांना सांगितलं की लंडनला गेल्यानंतर विलियम आयवर जेनिंग्स यांची भेट घे आणि भेट घेऊन त्यांना सांग की तुम्हाला भारताचं संविधान तयार करायला भारताची संविधान सभा निमंत्रित करणार आहे. विजयालक्ष्मी पंडितांनी विलियम आयवर जेनिंग्सची भेट घेतली आणि भेट घेऊन हे सांगितलं की तुम्हाला भारताची संविधान सभा संविधान तयार करण्यासाठी बोलवणार आहे, तुम्ही याल का? विलियम आयवर जेनिंग्सला प्रश्न असा पडला की भारताच्या संविधान सभेमध्ये जर 100हून अधिक लोक बॅरिस्टर असतील तर मग त्यांना माझी गरज का पडते? ते म्हणाले की भारताच्या संविधान सभेमध्ये 3 लोक असे आहेत की जे तुमच्या भारताचं संविधान तयार करू शकतील. त्यांनी सांगितलं पहिलं नाव बॅरिस्टर तेज बहादूर सप्रू. ते म्हणाले की तेज बहादूर सप्रू हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत, ते तुमचं संविधान तयार करू शकतील. त्यांनी दुसरं नाव सांगितलं बॅरिस्टर एम महादेवन आणि त्यांनी तिसरं नाव सांगितलं डॉक्टर B.R. आंबेडकर. ते म्हणाले की या तिघांपैकी तुम्ही कोणावरही एकावर जबाबदारी टाका, ते तुमचं संविधान तयार करून देतील आणि त्या तिघांनी जर नकार दिला तर मग मी भारतामध्ये. पंडित नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, राजेंद्र प्रसाद असतील, यांनी पहिल्यांदा बॅरिस्टर तेज बहादूर सप्रूंकडे विनंती केली की तुम्ही देशाचं संविधान लिहा. तेज बहादूर सप्रू असं म्हणाले की माझी मुलं परदेशामध्ये शिकायला राहतात, त्याच्यामुळे मला त्यांच्याकडे ये जा करावी लागते आणि मी जेव्हा परदेशामध्ये जाईल तेव्हा संविधान सभेचं कामकाज बंद पडेल, त्याच्यामुळे मला तुम्हाला पूर्ण वेळ देता येणार नाही. तेज बहादूर सप्रूंचं नाव बाजूला आलं. दुसरं नाव पुढे आलं ते म्हणजे बॅरिस्टर महादेवन यांचं. आणि महादेवन यांनी असं सांगितलं की माझी तब्येत काही चांगली राहत नाही, त्याच्यामुळे मी जर आजारी पडलो तर संविधान सभेचं कामकाज बंद पडेल. दोन्ही नावं बाजूला गेली. तिसरं नाव शिल्लक राहिलं डॉक्टर B.R. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर याची वाटच बघून. ते म्हणाले की हे लोक कधी माझ्याकडे येतील आणि मला विचारतील की संविधान कोण तयार करेल. बाबासाहेब आंबेडकरांनी हे चॅलेंज स्वीकारलं. पण प्रश्न असाही निर्माण झाला भविष्यामध्ये
की जेव्हा उद्देश पत्रिकेवरचं बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण संपलं, त्याच्यानंतर भारताची फाळणी झाली एक 6 महिन्यामध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व रद्द झालं, कारण बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांतामधून निवडून आले होते आणि हा बंगालचा जो भाग होता तो फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व रद्द झालं. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या बाहेर पडले, ते त्यांच्याकडे सदस्यत्व राहिलं नाही. पण त्यांनी जे काही भाषण केलं होतं उद्देश पत्रिकेवरचं, त्या भाषणामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की भारताचं भावी संविधान कशा पद्धतीचं असावं आणि ते कसं असलं पाहिजे. या बाबासाहेब आंबेडकरांच्या या उद्देश पत्रिकेवरच्या भाषणाने संपूर्ण संविधान सभा प्रभावित झाली आणि सगळ्यांना असं वाटत होतं की हा माणूसच असा या देशाचं संविधान लिहू शकतो. पण बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे सदस्य राहिले नाही, ते बाहेर पडले आणि त्याच्यामुळे त्यांना संविधान सभेच्या कामकाजामध्ये भाग घेता आला नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांची गरज संविधान सभेला भासू लागली आणि त्याच्यामुळं संविधान सभेने ठरवलं की बाबासाहेब आंबेडकर पुन्हा संविधान सभेमध्ये आले पाहिजे. पर्याय काय? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तत्कालीन राष्ट्रपती किंवा संविधान सभेचे अध्यक्ष आपण त्यांना म्हणतो, डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी बाळासाहेब खेर, तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की कसल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्रामधून मुंबई प्रांतामधून निवडून आणा आणि त्यांना संविधान सभेवर पाठवा. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पक्षाचे एकमेव सदस्य होते संविधान सभेत, पण त्यांचं सदस्यत्वही दिलं होतं. राजेंद्र प्रसाद सांगतायत की त्यांना मुंबई प्रांतामधून पुन्हा निवडून आणा. इतकंच नाही तर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये येऊ नये अशी भावना सुरुवातीला सर्व सदस्यांची होती. स्वतः सरदार पटेल असं म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी संविधान सभेचे दरवाजेच काय, खिडक्या आणि तावदानं देखील बंद असतील आणि बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येऊ दिला. आणि त्याच्यानंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं उद्देश पत्रिकेवरचं पहिलं भाषण सरदार पटेलांनी ऐकलं, त्याच्यानंतर सरदार पटेल असं म्हणतायत की यांची संविधान सभेला खूप गरज आहे आणि म्हणून संविधान सभेवर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी स्वतः सरदार पटेल बाळासाहेब खेरांना पत्र लिहित आहेत, मुख्यमंत्र्यांना सखा पाटलांना पत्र लिहित आहेत, महाराष्ट्राचे मोठे नेते होते सखा पाटील, मालवणकर जे नंतर लोकसभेचे सभापती झाले, या तिघांना सरदार पटेलांनी पत्र लिहिले आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतामधून निवडून आणा आणि निवडून आणा म्हणून सांगितलं. पण निवडून कुठून आणायचा आता हा प्रश्न होता, जागाच रिकामी नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक जागा रिक्त केली गेली. बॅरिस्टर जयकरांचा राजीनामा घेतला गेला, एक बॅरिस्टर बाजूला केला गेला, त्यांचा राजीनामा घेतला आणि त्यांच्या जागेवरती पोटनिवडणूक लावली गेली आणि बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये आले. विद्वान माणसाची कुठेही गरज असते. आपल्याला असं वाटतं की नोकऱ्याच नाही. इथे तहसीलदार साहेब बसलेले आहेत, इथं BDO साहेब बसलेले आहेत, पलीकडे गट शिक्षणाधिकारी बसलेले होते, अलीकडे आमचे पवार सर बसलेले आहेत, विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. ते विद्वत्तेची काय कदर असते, खुर्चीवर उभेच नाही बसत माणूस. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेच्या खुर्च्या बोलवत होत्या, या तुमची गरज आहे आम्हाला. मगाशी पठारे सरांनी उल्लेख केला की पवार साहेबांची माझी भेट झाली. काहीच कारण नव्हतं. पवार साहेबांनी माझं पुस्तक वाचलं आणि बघा म्हटलं हे सोनकांबळे कोण आहे, बोलवा त्याला. त्यांची यंत्रणा शोधत शोधत औरंगाबाद पर्यंत आली. तुम्ही फक्त तुमच्याकडे गुणवत्ता ठेवा, तुम्हाला लोक बोलवतील. बाबासाहेब आंबेडकरांकडे काय होतं? बाबासाहेब आंबेडकरांकडे 3 गोष्टी होत्या. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड प्रज्ञावंत होते, प्रचंड विद्वत्ता त्यांच्याकडे. बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यांचं चारित्र्य होतं, त्यांच्या चारित्र्यावर कोणीही बोट ठेवू शकत नव्हतं, शील म्हणतो आपण. आणि बाबासाहेब आंबेडकरांकडे करुणा होती, प्रचंड प्रेम मानवतेबद्दल त्यांना. 3च गोष्टी माणसाला आयुष्यामध्ये मोठं करतात. एक प्रज्ञा, दुसरं तुमचं चारित्र्यशील आणि तिसरं तुमचं प्रेम करुणा. 3च गोष्टी आपल्याला आयुष्यात महत्त्वाच्या असतात. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये निवडून आणलं गेलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचा अध्यक्ष केलं. स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहायला सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत घेतली, सर्व संविधान सभेनं मेहनत घेतली आणि भारताचं संविधान 26 जानेवारी 1950 ला तयार झालं. पण प्रश्न असा आहे आता पुढचा की या संविधानाने किंवा या स्वातंत्र्याने आम्हाला काय?
म्हणजे मला वाटतं तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रश्नाकडे मी येतोय, काही राहिलं तर नंतर सांगा मला. या स्वातंत्र्याने आम्हाला काय दिलं, इथल्या स्त्रियांना काय दिलं, इथल्या शेतकऱ्यांना काय दिलं, किंवा इथला जो काही सामान्य माणूस होता त्यांना काय दिलं. आपण जगातलं सगळ्यात मोठं संविधान तयार केलं. तुम्हाला माहिती आहे, महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढल्या आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला, त्यांना शिक्षणासाठी पुढे आणलं. पण भारताच्या संविधानाने खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम केलं, मजबूत केलं, त्यांना खरे अधिकार दिले. मी असं का सांगतोय, त्याचं कारण असं आहे की भारताच्या संविधान तयार होण्याच्या अगोदर अमेरिकेचं संविधान तयार होतं, इंग्लंडमध्ये देखील लोकशाही होती, किंवा जगभरामध्ये इतर देशामध्ये देखील संविधान तयार होते. पण इंग्लंडने मात्र महिलांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता आणि अमेरिकेनेही महिलांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी की 1776 ला अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं आणि 1789 ला अमेरिकेच्या संविधानामध्ये बिल ऑफ राईट्स आणलं गेलं, ज्याला आपल्याकडे मूलभूत अधिकार आपण असं म्हणतो किंवा फंडामेंटल राईट्स आपल्या संविधानामध्ये आपण म्हणतो. पण ह्या मूलभूत अधिकारामध्ये मात्र महिलांना मतदानाचा अधिकार दिला गेला नाही अमेरिकेमध्ये. काय प्रिन्सिपल होतं त्यांचं? तिथले जे थॉमस जेफरसन होते, ज्यांनी संविधान लिहिलं, संविधानाचा निर्माता असं सांगत होता की वुमेन्स पोझिशन इन हाऊस नॉट इन पॉलिटिक्स. स्त्रियांचं स्थान हे घरामध्ये आहे, राजकारणामध्ये नाही. आणि तो माणूस असं म्हणणारा तिथल्या संविधानाचा शिल्पकार होता. विचार करा, महिलांना काय अधिकार दिले असतील ते. 1789 ला हे बिल ऑफ राईट्स मंजूर झालं, पण 1789 पासून जवळपास 1920 पर्यंत, म्हणजे गांधीजी भारतात येईपर्यंत आणि बाबासाहेब आंबेडकर भारतात येईपर्यंत, तिथं महिलांना मतदानाचा अधिकार अजिबात नव्हता. ज्या वेळेस सावित्रीबाई फुले 1848 ला महिलांना शिक्षण देण्याचा अधिकार इथं मांडत होत्या, त्यावेळेस अमेरिकेमध्ये महिला मतदानाचा अधिकार मागत होत्या. 1848 ची तारीख आहे. आणि महिला सांगत होत्या की पुरुषांच्या बरोबरीने आम्हाला हे अधिकार हवे आहेत. पण 1848 ला महिलांचं आंदोलन तिथं सुरू झालं, पण अधिकार द्यायला काही तयार नव्हतं. संविधानाचं प्रिन्सिपल फक्त एकाच वाक्यात थॉमस जेफरसननी मांडलं होतं. काय प्रिन्सिपल होतं? ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल. सर्व माणसे जन्मापासून समान आणि स्वतंत्र आहे. पण स्त्रियांना मात्र मतदानाचा अधिकारच नाही. 1848 ला महिलांनी आंदोलन सुरू केलं. महिला कोर्टामध्ये गेल्या इथल्या न्यायव्यवस्थेकडे दाद मागायसाठी. त्यांनी सांगितलं की अमेरिकेचं संविधान हे सर्व माणसे जन्मापासून समान आणि स्वतंत्र आहेत असं सांगतंय, पण मग आम्हाला मतदानाचा अधिकार का नाही? न्यायव्यवस्थेने देखील त्यांची याचिका फेटाळली. त्यांनी सांगितलं की आपलं प्रिन्सिपल सांगते ऑल मेन आर बॉर्न इक्वल, ऑल वुमेन आर बॉर्न इक्वल नाही सांगत, सर्व महिला समान आहेत असं नाही सांगत. याचिका फेटाळली गेली. अमेंडमेंट आणलं गेलं अमेरिकेच्या संविधानामध्ये की मेनच्या ऐवजी पर्सन हा शब्द वापरा, व्यक्ती हा शब्द वापरा आणि मग महिलांना मतदानाचा अधिकार द्या. तिथल्या पार्लमेंटने हे अमेंडमेंटच नाकारलं. ते म्हणाले की महिलांना मतदानाचा अधिकार देण्याची गरजच नाही. भारताच्या संविधानानं मात्र असं केलं नाही. भारताची संविधान सभा ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस भारताच्या संविधान सभेमध्ये 13 महिला होत्या आणि ते त्यांच्या हक्कासाठी लढत होत्या. आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढे जाऊन भारताने महिलांना समतेचा अधिकार दिला आणि त्यांना सांगितलं की महिलांचं स्थान हे फक्त घरामध्ये नाही तर ते राजकारणामध्ये देखील आहे. स्वातंत्र्याने आम्हाला काय दिलं? खरं तर महिलांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न देखील आपल्या समोर आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये बोलत असताना आपण म्हणतो नेहमी की बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी केलं वगैरे वगैरे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, बाबासाहेब आंबेडकर 1927 ला मुंबई कौन्सिलवर निवडून आले आणि बाबासाहेब आंबेडकर पहिलं भाषण करायला कौन्सिलमध्ये थांबले. कशावर भाषण केलं असेल त्यांनी? त्यांनी सांगितलं या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न काय. त्यांचं पहिलं भाषण जे
कशावरचं असेल तर ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. आणि त्यांनी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना सुट्ट्या आवडतच नव्हत्या. सुट्ट्याला नकार द्यायचे, ते कामकाज सुरू राहिलं पाहिजे असं वाटायचं. पण त्यांनी पहिल्यांदा सुट्ट्या जर कोणाच्या मंजूर केल्या असतील तर त्या महिलांच्या मंजूर. ते कामगार मंत्री होते 43ला आणि त्यावेळेस ते बिहारला गेले आणि बिहारमध्ये गेल्यानंतर एका कोळशाच्या खाणीमध्ये ते उतरले. खरं तर त्यांचा जो अधिकारी होता, तिथला इंजिनियर होता, तो म्हणाला की 500 फूट खोल खाण आहे, तिथं ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आहे, तिथं तुम्ही जाऊ नका. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले नाही, ते कामगार काम करतायत ना, मला जाऊन बघितलं पाहिजे तिथे काय आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या खाणीमध्ये उतरले, बघतायत तर काय ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी आहे, महिला, स्त्रिया, पुरुष सगळे काम करतायत. अशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रेग्नेंट असलेली महिला तिथं काम करताना दिसली. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ही प्रेग्नेंट असलेली महिला एवढ्या ऑक्सिजन कमी असताना ती काम करते आहे, तिच्या बाळाला ऑक्सिजन मिळत असेल का? बाबासाहेब आंबेडकर खाणीमधून बाहेर आले. ते म्हणाले की अशा परिस्थितीमध्ये जर एखादी महिला एवढ्या अवघड काम करत असेल, याचा अर्थ तिची परिस्थिती खूप वाईट आहे. ते तिथून गेले, कामगार मंत्री होते, मंत्रालयामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की प्रेग्नेंट महिलेला 7 आठवड्याची सुट्टी मिळाली पाहिजे, पगारी, बिनपगारी नाही. आणि त्याच्यानंतर हाच कायदा त्यांनी मंजूर केला आणि सांगितलं की पगारी महिला म्हणजे कामगार महिलेला पगारी सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे आपल्याला 6 महिन्याच्या सुट्ट्या मिळतात. संविधानाने काय दिलं तुम्हाला? संविधानाने अधिकार दिले, तुमची सुट्टी कोणीच नाकारू शकत. एवढंच नाही, आता आणखी संगोपन रजा आलेल्या आहेत. मला वाटतं 180 दिवसाच्या संगोपन रजा आहेत आपल्याला बाळाच्या. आपलं बाळ 18 वर्षाचं होईपर्यंत आपण त्या सुट्ट्या कधी घेऊ शकतो. अशा प्रकारच्या तरतुदी या संविधानाने आम्हाला दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं हे जगातलं हे सगळ्यात मोठं संविधान जरी असलं तरी हे जगातलं सगळ्यात महान देखील संविधान. स्वातंत्र्याने तुम्हाला आम्हाला हे दिलेलं आहे आणि याच्यासाठी अहोरात्र मेहनत इथल्या संविधान सभेने घेतलेली आहे. आणि म्हणून आपण जेव्हा स्वातंत्र्याचा लढा समजून घेतो तेव्हा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती आपली काय होती आणि स्वातंत्र्याच्या नंतर आपली परिस्थिती काय बदलली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये आतापर्यंत अनेकांनी आपलं बलिदान दिलं, अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, पण त्यांच्या समोर एक आव्हान हेच होतं की आपल्याला या देशाला स्वतंत्र करायचं. आणि म्हणून तो टप्पा गाठत असताना या देशातल्या सगळ्याच लोकांनी एकत्र यावं अशी भावना महात्मा गांधीजींनी व्यक्त केली होती. आणि तोच धागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील समोर आणला होता. कारण काय होतं तर या देशाला एक राष्ट्र म्हणून पुढे आणायचं होतं. महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की राष्ट्र केव्हा निर्माण होतं, जेव्हा लोक एकमय होतील तेव्हा राष्ट्र निर्माण होतं. आपण एकमय नव्हतोच आणि आजही नाही. आपल्याला हे आव्हान मात्र इथून पुढे पेलायचं आहे. ते गांधीजींचं आव्हान आहे, ते बाबासाहेब आंबेडकरांचं आव्हान आहे आणि ते मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचं आव्हान आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर बघितलं आपण तर तिथं जातीपाती वगैरे असं काही नव्हतं. पुढे तर शाहू महाराजांनी सगळं बदलूनच टाकलं. त्यांच्या बहिणीचाच आंतरजाती विवाह करून दिला. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा शाहू महाराजांपर्यंत येत असली तरी याच्यामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्र कसं निर्माण होईल याची संकल्पना दडलेली होती. महात्मा फुलेंनी सांगितलं की लोक एकमय जिथे असतात तिथं राष्ट्र निर्माण होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की लोकांना एकमय करण्याचा पर्याय काय असेल तर तो जातीव्यवस्थेचा अंत आहे. कारण इथली प्रत्येक एक जात ही स्वतःला राष्ट्र समजते. कारण आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाचा विचार करतो किंवा विवाहाचा विचार करतो त्यावेळेस आपण फक्त आपल्या जातीचा विचार करतो. बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हतं आणि ते गांधीजींना अपेक्षित नव्हतं. खरं तर गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे वाद या गोष्टीवरून झाले, पण नंतर गांधीजींची भूमिका खूप बदलली आणि गांधीजींची भूमिका बदलल्यानंतर गांधीजींनी असं ठरवलं 1936 नंतर बघा 2 महापुरुष आहेत, दोघांचा पत्रव्यवहार होतो आहे आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की इथं आंतरजातीय विवाह होणं खूप गरजेचं आहे म्हणजे जाती व्यवस्था संपेल. गांधीजी म्हणतात असं आहे का? गांधीजींनी ठरवलं 1936 नंतर गांधीजी फक्त आंतरजातीय विवाहालाच जायचे.
आणि त्यांनी सगळ्यात मोठा आंतरजातीय विवाह कोणाचा लावला असेल? कोणाचा होता? इंदिरा गांधी. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नावर 1936 पासून गांधीजी काम करत आहेत. महापुरुषांचं नातं काय असतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तर जातीचा कोणी विचारच करत नव्हता. कुठल्या तरी एखाद्या जातीचा माणूस किल्लेदार व्हावं अशी अपेक्षा कोणालाच नाही. ज्याची पात्रता आहे तो किल्लेदार होईल, ज्याची पात्रता आहे तो कोशागाराचा प्रमुख होईल. म्हणजे अशा पद्धतीची शासन व्यवस्था आपल्याकडे होती. पण त्या शासन व्यवस्थेला आपण कुठेतरी बाजूला ठेवलं होतं. भारताच्या संविधानानं मात्र पुन्हा त्या शासन व्यवस्थेला जिवंत केलं. आणि म्हणून आपल्याला भारताच्या स्वातंत्र्यानं